महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। बाईक चोरीचा धागा पकडताच उलगडलं गुन्हेगारीचं जाळं, कर्जत पोलिसांची मोठी कारवाई। बाईक चोरीच्या तपासातून उघड झाला मोठा गुन्हेगारी रॅकेट, कर्जत पोलिसांची दिमाखदार कामगिरी। 9 बाईकसह खुनातील फरार आरोपी जेरबंद। एका साध्या मोटरसायकल चोरीच्या तपासातून मोठं चोरीचं रॅकेट उघडकीस आणत कर्जत पोलिसांनी दिमाखदार कामगिरी केली आहे। या कारवाईत 9 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या टोळीत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचाही समावेश असल्याचे निष्पन्न झालं आहे। त्यालाही पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले। कर्जत बाजारपेठेतील जुनी नगरपालिका परिसरातील मोकळ्या जागेत उभी केलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:30च्या दरम्यान चोरीस गेली। या प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी प्रदीप चंद्रकांत कडू वय वर्ष 20 राहणार साळोद तालुका कर्जत याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं। त्यात कसून चौकशीत त्यांनी साथीदार अरविंद राजू स्वामी वय वर्ष 23 राहणार जांभिवली याच्यासह मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मिळाली आणि पुढील तपासात सचिन भानुदास भगत वय वर्ष 19 राहणार कुंडलज तालुका कर्जत आणि नरेश नारायण कराळे वय वर्ष 28 राहणार देवगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांची नावे समोर आली। तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन 19 फेब्रुवारी रोजी या दोघांनाही अटक करण्यात आली। तपासादरम्यान आरोपींनी एकूण 9 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आणि यामध्ये कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील 3, मुरबाड हद्दीतील 2, किन्हवली पोलीस ठाणे हद्दीतील 1, कुलगाव पोलीस ठाण्यातील 1, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तसेच बदलापूर पूर्व पोलीस ठाणे हद्दीतील 1 अशा 9 मोटरसायकलींचा समावेश आहे। आरोपींकडून कर्जत, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड परिसरातून चोरी केलेल्या एकूण 4,79,800 रुपये किमतीच्या 9 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या। दरम्यान अटक आरोपी नरेश नारायण कराळे हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असल्याचं उघड झालं। कर्जत पोलिसांनी त्याला या कारवाईत पकडून मोठं यश मिळवलं आहे आणि ही संपूर्ण कारवाई कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर भोईर, स्वप्नील येरोणकर, पोलीस नाईक केशव नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल घावस यांनी पार पाडली। त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून विशेष कौतुक करण्यात आले आणि या प्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। अंतर्गत 11 फेब्रुवारी रोजी 77/26 हा एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना कर्जत पोलीस स्टेशनची जी DB टीम आहे, PSI वरक आणि त्यांची टीम यांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने संशयित लोकांना पकडले आणि त्या संशयित लोकांना पकडला असता त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। या गुन्ह्यामध्ये जवळपास 4 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनमधील चोरीस गेलेले 3 मोटरसायकल, ठाणे ग्रामीणच्या 4 मोटरसायकल, ठाणे शहरच्या 2 मोटरसायकल अशा एकूण 9 मोटरसायकल या आरोपींच्या ताब्यातून आम्ही हस्तगत केलेल्या आहेत आणि ही जी कामगिरी आहे ही रायगड पोलीस दलाची कामगिरी आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीयुत शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी कर्जत पोलीस स्टेशनच्या DB टीमने या ठिकाणी केलेली आहे। आरोपींची काय पार्श्वभूमी आहे, त्यांचा काय? आरोपी 4 पैकी 1 आरोपी विरुद्ध पूर्वीचे गुन्हे आहेत, बाकी 3 आरोपी विरुद्ध गुन्हे नाहीत आणि त्या 4 आरोपीपैकी 1 आरोपी विरुद्ध हा खुनाचाही गुन्हा दाखल आहे। तो एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे। मुरबाड पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नंबर 689/25 हा BNS 103 प्रमाणे जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये हा पाहिजे आरोपी आहे। त्याचं नाव आहे नरेश नारायण कराळे। तर आरोपीची ही हिस्ट्री आहे। सर, आरोपींची नावे काय आहेत आणि त्यात काही आरोपी कोण आहेत?
आरोपींची नावे आहेत प्रदीप चंद्रकांत कडू, हे साळोखचे आहेत, अरविंद स्वामी जांभिवली कर्जत, सचिन भगत कुंडलज कर्जत आणि चौथा आरोपी जो आहे तो बाहेरचा आहे, कर्जत परिक्षेत्रातला नाही आहे, नरेश नारायण कराळे हे मुरबाडचा आहे. एकंदरीत ते चोरी करत होते बाईक चोरी करून तुमचं काय इंटेन्शन होतं, कशासाठी ते चोरी करत होते? काही राज्याची किंवा इतर राज्यात विकण्याचा त्यांचा हेतू वगैरे होता? नाही, असं तर काही तपासामध्ये अद्याप आढळलेलं नाही. अजून तपास चालू आहे याच्यामध्ये. तसं काही आढळल्यानंतर त्याही दृष्टीने तपास करण्यात येईल. त्या मोटरसायकल ज्या यांना सुपवल्या आहेत, सुपूर्द केल्या आहेत, प्रश्न समजला नाही तुमचा. फिर्यादी जे कोणी होते त्यांच्या मोटरसायकल नाही, आता त्यांना बोलवण्यात येईल आणि ज्या फिर्यादीच्या त्या मोटरसायकल आहेत ते प्रॉपर्टी रिटर्नचा एक कार्यक्रम ठेवून आम्ही त्यांना परत करू. साहेब, आता तुम्ही म्हणाले एकच गुन्ह्याचा आरोपी गुन्हा दाखल होत आहे गाडीचा. त्या 5-6 आपण गाड्या त्या पकडल्या आहेत, 4, 3 आणि 2. त्या सगळे गुन्हे दाखल आहेत की? हो, सगळे गुन्हे दाखल करत नाही ना? नाही, सॉरी, सगळे गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे दाखल आहेत. आपल्या कर्जत पोलीस स्टेशनचे 3 आहेत, म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्याचे. बाकी ठाणे ग्रामीणचे 4 आणि ठाणे शहरचे 2 असे आहेत. सर्व गुन्हे दाखल आहेत. तर आता आरोपींना काय शिक्षा लागली, आता काय कार्यवाही केली? सध्या ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. अजून पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी आम्ही आज माननीय न्यायालयाला विनंती करू आणि त्यानंतर अजून वेगवेगळ्या जे अँगल आहेत तुम्ही जो आत्ता सांगितला त्या दृष्टीने तपास करून बाकी परत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीसाठी विनंती करून लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास करून माननीय न्यायालयामध्ये याचं दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. त्यांना PC दिली का जाहीर केली कोर्टाने आज हजर करणार? नाही, PC दिलेली आहे त्यांची. PC किती दिवस होते? आजपर्यंत PC होती त्यांची. आज PC संपत आहे. दुसऱ्या पोलीस स्टेशन मागणी केली का त्या आरोपीची किंवा ठाणे शहर? हो, त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांना आम्ही तसा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनलाही वायरलेस मेसेज केलेला आहे की हे आरोपी आपल्या गुन्ह्यामध्ये असतील तर त्यांच्याकडे अधिक तपास करावा. तो तुम्ही गुन्ह्याचा आरोपी म्हणताय, जो फरार होता तो, आणि ह्या तालुक्यातले 3-4 तरुण आहेत, त्यांच्या संपर्क कसा का? पोलीसच्या याच्यामध्ये असं काय आलं का? नाही, असं काही अद्याप आलेलं नाही आहे. ते कसं काय संपर्क आले याची काय पार्श्वभूमी आहे का? हे सर्व जुने मित्र होते, त्यातून यांचा संपर्क झालेला आहे. सर, कशा पद्धतीने आपण छडा लावला आहे? सध्या तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देऊ शकतो की गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपास, कारण जास्त त्यामध्ये डिटेल्स सांगणं योग्य राहणार नाही. तर या ज्या चोरी झालेल्या गाड्या होत्या त्या कुठल्या ठिकाणाहून तुम्ही हस्तगत केल्या, म्हणजे कर्जतपासून कुठे त्या गेल्या होत्या, काय याबद्दल माहिती? या सर्व गाड्या ज्या आहेत त्या मुरबाड परिक्षेत्रातून आम्ही हस्तगत केलेल्या आहे. तर याच्यामध्ये भविष्यामध्ये अजून काही त्यांचे साथीदार मिळू शकतात असं काही आपल्या हातात? सध्या तर भविष्यामध्ये याच्यामध्ये साथीदार मिळण्याची शक्यता कमी वाटते, कारण हे 4च लोक होते. अजून असतील तर आम्ही त्याचा शोध घेऊ, परंतु त्याची शक्यता खूप कमी आहे, कारण आमचा इंटरोगेशनचा जो भाग आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे. हे 4च व्यक्ती या चोरी करत होत्या. त्याचं इंटेन्शन काय असावं या गाड्या चोरण्यामध्ये? तर त्यांनी त्या गाड्या विकल्या नाहीत किंवा त्या आता गाड्या उपलब्ध आहेत म्हणून? नाही, त्याचं इंटेन्शन नक्कीच ते विकण्याचंच असणार आहे. कदाचित तो थांबला असेल. स्वतःच्या फायद्यासाठीच त्या चोरलेल्या असणार आहेत. दुसरं काही इंटेन्शन नाही. दुसरं काही इंटेन्शन नाही आहे त्याचं. मागच्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की मोटरसायकल चोरीच्या ज्या गुन्हे आहेत ते वाढलेत मोठ्या प्रमाणात. तर याच्यासाठी आता कर्जत पोलीस असतं आणि आपल्याकडनं काही असं ठोस उपाययोजना केली जाणार आहे का, जेणेकरून आरोपी अशी करणार नाहीत वगैरे? आता आपण बघू शकता मोटरसायकल चोरीच्या ज्या घटना आहेत या मोस्टली ज्या ठिकाणी CCTV नाहीत किंवा निर्जन स्थळी, आपल्यापैकी जे आपल्या कर्जत परिक्षेत्रातील जे नागरिक आहेत ते गाडी लावून गेल्यानंतर काही नागरिक 2-2, 3-3 दिवस ते गाडी घेण्यासाठी येत नाहीत आणि ती गाडी घेऊन न आल्यानंतर हे जे चोर आहेत हे अशा गोष्टी ऑब्झर्व करतात आणि त्या ठिकाणाहून ती चोरी होते. तर यासाठी एकच महत्त्वाचा उपाय आहे जो की आम्ही त्याच्यावर काम करतो आहे, ते म्हणजे कर्जत शहरामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने CCTV बसविणे. कारण CCTV हा अतिशय महत्त्वाचा आणि
उपयुक्त असा सोर्स आहे पोलिसांसाठी किंवा कोणत्याही एजन्सीसाठी, ज्याच्या मदतीनं आम्ही सर्व गोष्टींचा छडा लावू शकतो. आत्ता सध्या कर्जत शहरामध्ये आपण ANPR कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. लोकवर्गणीतून आम्ही सर्व व्यक्तींना आवाहन केलेलं आहे. आपण इथं इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित आहात, तर आपल्या साक्षीने मी सर्व नागरिकांना पण आवाहन करतो की आपण कर्जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ANPR कॅमेरे बसवून घ्यावेत. त्याचबरोबर जे दुकानदार आहेत, आपण बघू शकता आपल्या शहरामध्ये पण भरपूर दुकानदार आहेत, तर त्यांनीसुद्धा त्यांचा एखादा कॅमेरा स्वखर्चातून जर दुकानाच्या बाहेरच्या दिशेने बसवला तर तो त्यांनाच उपयोगी ठरणार आहे. तर याच्यावरती CCTV हा एक रामबाण उपाय आहे. तर आपली जी तपास जी टीम करण्यात आहे त्यांची अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे. त्यांचं काही तुम्ही कौतुक करणार असल्या की त्यांना काही यामध्ये रिवॉर्ड वगैरे जाहीर करणार असतात? निश्चित. यासाठी माननीय SP मॅडम यांच्याकडे यांचा रिवॉर्ड रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांचं SP मॅडमनी सुद्धा त्यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांना तशा पद्धतीचं प्रशंसापत्रक आणि रिवॉर्ड रूपी काही रक्कम ही शासकीय नियमानुसार माननीय SP मॅडमतर्फे देण्यात येईल. थँक्यू. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.